Welcome to MAPRA YouTube News. എല്ലാവർക്കും സ്വാഗതം മാപ്ര യൂട്യൂബ് മലയാളം ചാനലിലേക്ക്. പുതിയ വാർത്തകളും വിശകലനങ്ങളും ഉടനടി അറിയാൻ ഞങ്ങളോടൊപ്പം തുടരൂ. RSS 100ാം വാർഷികാഘോഷ പരിപാടികളിൽ മോഹൻ ഭാഗവത് നടത്തിയ പ്രധാന പ്രസ്താവനകൾ. ലിവ് ഇൻ റിലേഷൻഷിപ്പ് തെറ്റായ പ്രവണതയാണെന്നും ഉത്തരവാദിത്വങ്ങളിൽ നിന്ന് ഒഴിഞ്ഞുമാറുന്നവരാണ് ഇത് തെരഞ്ഞെടുക്കുന്നതെന്നും RSS മേധാവി പറഞ്ഞു. വ്യക്തിവികാസത്തിന് കുടുംബം അത്യാവശ്യമാണ്. 19നും 25നും ഇടയിൽ വിവാഹം കഴിക്കുന്നതും 3 കുട്ടികൾ ഉണ്ടാവുന്നതും ആരോഗ്യത്തിന് നല്ലതാണെന്ന് ഡോക്ടർമാർ പറയുന്നുണ്ടെന്നും ജനനനിരക്ക് കുറയുന്നത് അപകടകരമാണെന്നും അദ്ദേഹം ഓർമ്മിപ്പിച്ചു. ഹിന്ദു രാഷ്ട്രമാണെന്നത് സൂര്യൻ കിഴക്കുതയുന്നതുപോലെ തർക്കമില്ലാത്ത സത്യമാണ്. ഇതിന് പ്രത്യേകിച്ച് ഭരണഘടനാ ഭേദഗതിയുടെയോ അംഗീകരണത്തിന്റെയോ ആവശ്യമില്ല. ഇന്ത്യൻ സംസ്കാരത്തെയും പൂർവികരെയും വിലമതിക്കുന്നവർ ഇവിടെയുള്ളിടത്തോളം കാലം ഇത് ഹിന്ദുരാഷ്ട്രമാണ്. RSS മുസ്ലിം വിരുദ്ധരാണെന്ന് വെറും തെറ്റിദ്ധാരണ മാത്രമാണ്. സംഘടനയെ അടുത്തറിയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നവർക്ക് ശാഖകൾ സന്ദർശിക്കാവുന്നതാണ്. RSSനെ രാഷ്ട്രീയ പാർട്ടികളുമായി താരതമ്യം ചെയ്യരുത്. സംഘടനയ്ക്ക് രാഷ്ട്രീയ ലക്ഷ്യങ്ങളോ മത്സരബുദ്ധിയോ ഇല്ല. तो आपके प्रश्न में दो बातें हो गई. पहले आप बढ़ती हुई जनसंख्या को लेकर चिंतित है और फिर संतानें नहीं होती इसलिए चिंतित है. तो समस्या अपने आप बड़ी या छोटी जनसंख्या नहीं है. जनसंख्या को व्यवस्थापित हमने नहीं किया है. जनसंख्या एक बोझ है, लेकिन जनसंख्या एक एसेट भी है. आज डेमोक्रेटिक डिविडेंड हमारे पास क्यों है? तरुणों की जनसंख्या खूब ज्यादा है हमारी. 30 साल के बाद वही बूढ़े हो जाएंगे, तो उनको खिलाने के लिए और कितने जवान चाहिए? एक विचार करना पड़ेगा. 50 साल का प्रोजेक्शन लेके अपने देश का पर्यावरण, अपने देश का इंफ्रास्ट्रक्चर, सुविधाएं सारी, अपने देश के महिलाओं की स्थिति, उनके स्वास्थ्य की स्थिति, अपने देश की उस समय कितनी आवश्यकता रहेगी, उस समय कितने लोगों को खिलाने की अपनी स्थिति रहेगी, ये करके एक पॉलिसी तय करना चाहिए. और उस पॉलिसी के अनुसार सबने करना चाहिए. सबका मन बनाओ, फिर उसको सब पर समान रूप से लागू करो. और जहां उस पॉलिसी से कम अधिक है वहां जल्दी लागू. ऐसा करने से इन समस्याओं का समाधान होता है. जहां तक महिलाओं की प्रवृत्ति, विवाह न करना वगैरह वगैरह सारी बातें हैं, एक लिव इन रिलेशनशिप वाली बात है. देखिए, आप जिम्मेवारी लेने को तैयार नहीं हो, ये ठीक नहीं. कुटुंब जो बनता है, मैरिज जो होता है, वो कोई फिजिकल सेटिस्फैक्शन का जरिया नहीं है. वो समाज की इकाई है. समाज में कैसे रहना व्यक्ति ने, उसका ट्रेनिंग परिवार में होता है. संस्कृति की परंपरा के संस्कार पीढ़ी दर पीढ़ी उसमें से आते. हमारे यहां तो इकोनॉमिक एक्टिविटी का केंद्र भी फैमिली है. देश की बचत फैमिली में रहती है. देश का सोना फैमिली में रहता है. तो कल्चरल यूनिट, इकोनॉमिक यूनिट, सोशल यूनिट सब फैमिली है. तो अपने देश को, अपने समाज को, अपने धर्म परंपरा को बनाए रखने का वो जरिया है. आप सन्यासी बन सकते हो, नहीं विवाह मत करो, कोई बात नहीं, स्वतंत्र है. हम सन्यासी बन सकते, सन्यासी नहीं बन सकते. लेकिन वो भी नहीं करेंगे और ये दायित्व भी नहीं लेंगे, तो फिर कैसे होगा? फिर संतानें कितनी हो, ये प्रश्न तो परिवार का है, वर वधू का भी है और समाज का भी है. तो तीनों का गोल्डन मील निकाल के ही हर केस में एडवाइस करना पड़ेगा या बात करनी पड़ेगी. फॉर्मूला नहीं दे सकते. बस इतना ही. मैं डॉक्टरों से बात करके वगैरह कुछ मुझे ऐसा ज्ञान मिला है कि डॉक्टर कहते हैं कि भाई अर्ली यानी 19 to 25 इस आयु में शादी होने से और 3 संतान होने से माता पिता बच्चों का स्वास्थ्य ठीक रहता है, ऐसा उन्होंने कहा. साइकोलॉजिस्ट लोग कहते हैं कि 3 संतान होने से ईगो मैनेजमेंट वो सीख लेते. फिर जनसंख्या शास्त्रज्ञ कहते हैं कि 3 से नीचे जाएंगे तो डिक्लाइन हो रहा है और 2.1 से नीचे जाएंगे तो खतरा है. अभी बिहार के कारण हम 2.1 पर है, नहीं तो 1.9 है हमारा.
और देश के पॉपुलेशन पॉलिसी कितनी 2.1, तो बाकी कोई बात होती तो राउंड ऑफ करना है तो 2.1 यानी 2 होता है, लेकिन आदमी के बारे में नहीं होता है ना। 2 के बाद बच्चा होगा, 0.1 बच्चा कभी होता नहीं, पूरा बच्चा होगा तो 2.1 इज मोर देन 1, दैट इज 3। ऐसी मुझे जानकारी मिली है। मैं तो प्रचारक हूं, अविवाहित हूं, मैं इस मामले में कुछ नहीं जानता। मैंने जो मुझे जानकारी मिली आपको बता दी। अब इसका क्या विचार करना, गृहस्थ लोग विचार करें। കോൺഗ്രസ് നേതാവ് ജയറാം രമേശ് പ്രതികരിച്ചത് ആർഎസ്എസ് പ്രത്യയശാസ്ത്രമാണ് ഗാന്ധിജിയെ കൊന്നതെന്നും സംഘടനയെ നിരോധിച്ചപ്പോൾ പട്ടേൽ പറഞ്ഞതെന്തെന്ന് ഓർക്കണമെന്നുമാണ്. ഇന്ത്യൻ സംസ്കാരം രാജ്യത്ത് വിലമതിക്കപ്പെടുന്നതുവരെ ഇന്ത്യ ഒരു ഹിന്ദു രാഷ്ട്രമായിരിക്കുമെന്നും അദ്ദേഹം പറഞ്ഞു. ജനനത്തെ അടിസ്ഥാനമാക്കിയുള്ള ജാതിവ്യവസ്ഥ ഹിന്ദുത്വത്തിന്റെ മുഖമുദ്രയല്ലെന്നും മോഹൻ ഭാഗവത് വിശദീകരിച്ചു. Thank you.